गडचिरोलीमधल्या सिरोंचा इथले प्रयोगशील शेतकरी रवी बोंगोनी यांनी त्यांच्या शेतातल्या तळ्यामध्ये चक्क मोत्याची शेती केली आणि त्यामधून दुप्पट उत्पन्न सुद्धा मिळवलं. जाणून घेऊया या नवीन उपक्रमाविषयी. गडचिरोलीच्या दक्षिण भागातील सिरोंचा इथं रवी बोंगोनी या शेतकऱ्यानं मोती संवर्धनाचा अनोखा प्रयोग केला आहे. खरं तर कृषी विभागानं त्यांना मत्स्य संवर्धनाचं प्रशिक्षण घेण्यासाठी ओदिशातल्या कटक इथं पाठवलं होतं. मात्र तिथे बाजूला सुरू असलेल्या मोती संवर्धन प्रशिक्षणानं त्यांना भुरळ घातली. त्यांनी निश्चय केला आणि आपल्या शेततळ्यात हा प्रयोग सुरू केला. सुरुवातीला 5 लाखांची गुंतवणूक केली, पण त्यातून त्यांना दुप्पट उत्पन्न मिळालं. आज त्यांच्या या प्रयोगाची चर्चा केवळ गडचिरोलीतच नाही, तर लगतच्या तेलंगणा आणि छत्तीसगडमधूनही शेतकरी हा प्रकल्प पाहण्यासाठी येत आहेत. त्यांनी धानाच्या सोबतच एक मोती लागवडाचं प्रशिक्षण सुद्धा घेतलं होतं. तिथून आल्यावर त्यांनी मोती लागवड सुरू केली. त्यांच्याकडे मूलतः पाण्याचा साठा चांगलाच आहे आणि जसं की आपल्याला माहिती आहे की जर मोती शेती आपल्याला करायची असेल तर आपल्याला एक पाणी व्यवस्थित असावं लागतं आणि सुरुवातीची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती करण्याची आपली तयारी असावी लागते. आपल्या जिल्ह्यामध्ये धान हे एकच पीक जास्तीत जास्त प्रमाणात घेतलं जातं. जर धान सोडून इतर पिकांचाही जर पर्याय आपल्याला करता येईल तर त्यामध्ये मोती पिकाचा सुद्धा आपण चांगला समावेश करता येऊ शकतो. मी मागील 3 वर्षापासून माझ्या शेतात मी मोती पालन चालू केलं. माझ्या मोती पालनचा एरिया आहे 30 बाय 30 मीटरचा आणि 8 फीट डिप्थ आहे. त्याच्यात मी मागील 1 वर्षाआधी 15 लाखाचं इन्व्हेस्टमेंट केलं आणि पुढच्या जानेवारी 2026मध्ये याची मुदत संपणार आहे. कंपनीसोबत करार झाला आणि आम्ही यावर्षी म्हणजे 2026मध्ये जानेवारीमध्ये 30 लाखापर्यंत आम्ही उत्पन्न करण्याचे टार्गेट आहेत आम्हाला. मोती संवर्धनासोबतच रवी बोंगोनी त्याच तळ्यात मत्स्यपालनही करत आहेत, त्यामुळे त्यांना दुहेरी नफा मिळतोय. मोती संवर्धनासाठी पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी त्यांनी तळ्यात 8 फूट पाणी साठवलंय. तसंच पाण्याचा चढउतार मोजण्यासाठी बाटल्यांची एक खास यंत्रणाही बसवली आहे. या प्रयोगात त्यांना सुरुवातीला थोडी अडचण आली, पण बीड येथील एका कंपनीनं शिंपले, जाळे पुरवण्याची आणि परिपक्व झालेले शिंपले खरेदी करण्याची हमी दिल्यानं त्यांची हिंमत वाढली. सिफाला गेलो होतो भुवनेश्वरला. तिथं आम्हाला ट्रेनिंग भेटला फिश आणि मोतीचं. या दोघात आम्ही प्रशिक्षण घेतलं. नंतर आम्ही मार्केटमध्ये पाहिलं की मार्केटमध्ये किती लोक याच्यावर इंटरेस्टेड आहेत. मार्केट आम्हाला पाहायला नाही म्हटलं तरी की ते 4 वर्ष लागलं आम्हाला. नंतर आम्हाला एक कंपनी भेटली. कंपनीसोबत आमचा करारनामा झाला आणि करारनाम्यानुसार आम्ही यावर्षी इथपर्यंत आम्ही पोचलो. गडचिरोलीच्या या तरुण शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीला मोत्याची नवी झळाळी देत केवळ स्वतःचाच नाही, तर परिसरातील शेतकऱ्यांसाठी देखील प्रगतीचा नवा मार्ग उघडला आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी ओमप्रकाश टुनारकर, गडचिरोली.